नमस्कार. चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या केळी. इतक्या केळी आल्या आहेत, एकामागे एक घड लागत आहेत आणि आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे. मी खूप एक्सायटेड आहे. चला दाखवते. आळूची पानं बघा किती वाढली आहेत. आळूची पानं इतकी वाढली आहेत की खाली रस्ता पण दिसत नाही मला. सो मी आता बघून चालते. मोठी मोठी आळूची पानं आणि रस्ता दिसत नाही, तर अशी बाजूला करून मी जाणार आहे बघू. हे बघा, मी इकडे ना ते बेडवरच्या मिरच्या काढल्या ना, त्या इकडे लावल्या होत्या, पण पाऊस इतका झाला आहे की होत्या त्या मिरच्या पण सुकल्या. आणि हा लावला आहे नागिलीच्या पानाचा वेल. 2 प्रकारचे आहेत. हे बघा, इथे एक आहे आणि इथे एक आहे. आणि ही अळूची पानं मोठमोठाली. चला, खूप साऱ्या मिरच्या लावल्या आहेत, पण एकही मिरचीला मिरची नाही आहे. वाव, टाळ्या. आणि 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 हे आहेत आपली घडं, जे आता असे कपड्याने झाकलेत आणि बांधलेले पण आहेत, कारण केळी पूर्ण झुकल्या होत्या खाली, नाही का. हे बघा, असं दिसतंय बांधलं इकडे. येस, असं बांधलं आहे. हे बघा, एक एवढा मोठा एक घड नाही, सॉरी, ही एवढी मोठी केळीची फणी. इथे एक, इथे एक, इथे एक, आणि आता अजून एक तुम्हाला दाखवते मी. हे बघा, येस, आत्ता नुकतेच लागलेत. आणि हे बघा, छोटी छोटीशी केळं. खूप साऱ्या केळी आहेत. आणि तिकडे नाही तुम्हाला दाखवले, घराच्या तिकडे छोटीशी केळीची झाड आहे आणि त्यालाही छोटी केळी लागली आहेत. तर केळीच केळी, ह्या वर्षी आमच्याकडे केळीच केळी आहेत. मला घरचे फळं म्हटले ना की मी खूप एक्सायटेड असते. मला फळं खायला खूप आवडतं. चिकू, केळी आणि अमुक माझं फेवरेट फळ आहे, तमुक माझं फेवरेट फळ आहे, असं माझं अजिबातही नाही आहे. मला सगळीच फळं आवडतात. मी इथं कुठेतरी भोपळे लावले होते, सॉरी भोपळे नाही, सॉरी डांगर लावले होते, पण मला ते दिसत नाही आहे. रताळ्याचा वेल बघा किती छान. आता पावसाने तो आणखी जास्त बहरतोय. तो गोळा करून ठेवला आहे, कारण इकडे ना आम्ही सगळीकडे औषध मारलं. तुम्ही बघू शकता, गवत जळतं आहे, कारण इतका पाऊस झाला आहे ना. पावसाने सगळं असं गादी झाली आहे, गादी, गवताची गादी झाली आहे सगळीकडे. सगळीकडे गवताची गादी झाली आहे. आणि मग आम्ही आता औषध मारलं त्याच्यावरती. आणि तर चला, आजच्या पुरतं इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.